कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे। आता कोरटकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते। प्रशांत कोरटकरवर आता अटकेची टांगती तलवार। मात्र कोल्हापूर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचतात का, हा खरा प्रश्न आहे। कोल्हापूर पोलीस प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। कारण याआधी प्रशांत कोरटकरला आणण्यासाठी नागपूरला गेलेली टीम रिकाम्या हाती परत आले। त्यानंतर कोर्टाने प्रशांत कोरटकरला अंतरिम जामीन दिला होता। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी प्रशांत कोरटकरवर अटकेची टांगती तलवार आहे। प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळलेला आहे। जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी पुन्हा एक नवीन विनंती कोर्टाला केली होती की आत्तापर्यंत आपल्याला अंतरिम जामीन आहे तो 7 दिवसासाठी कंटिन्यू करावा। त्याच्यासाठी त्यांनी मुंबई हायकोर्टाच्या एका केसचा दाखला दिला। पुन्हा आपल्याला 7 दिवस प्रोटेक्शन मिळावं अशी विनंती केली। त्यावरती युक्तिवादात असं सांगितलं की त्यातल्या फॅक्ट्स वेगळ्या आहेत। त्यावेळेला आरोपी कोर्टासमोर हजर होता, इथे तशी परिस्थिती नाही आहे। त्यामुळं हा अर्ज मंजूर करायचं कारण नाही आणि एकदा त्याला जामीन द्यायचा नाही असं ठरवल्यानंतर पुन्हा परत जामीन देणं हे चुकीचं ठरेल। ते कोर्टानं मान्य केलं आणि जामीन अर्ज फेटाळला आणि पुन्हा जे प्रोटेक्शन मागितलं होतं तेही फेटाळलेलं आहे। अटक होत नव्हता, न्यायालयाच्या वेगवेगळ्या कायद्यांचा आधार घेऊन बचावाचा प्रयत्नात होता। आता न्यायालयानं सुद्धा, न्यायदेवतेनं सुद्धा त्यांच्याबद्दल जी भूमिका घेतलेली आहे त्यामुळं असं विकृतीकरण करणारा, महाराष्ट्रामध्ये तेढ निर्माण करणारी जी काही हे व्यक्ती आहे याला तातडीनं पोलिसांनी कुठल्या बिळात बसला असेल तिथून बाहेर काढून अटक करावी आणि कायद्यानुसार जे काय कारवाई करायची ती केली पाहिजे। हा एकटाच आहे का की ह्याच्या पाठीमागं कोणतं षडयंत्र आहे का महाराष्ट्र अशांत करण्याचं, या सगळ्याचा तपास पोलिसांनी आता करायला पाहिजे आणि ते करतील असा माझा एक विश्वास आहे। आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत जोडलेले आहेत। सतेज, आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळून लावलेला आहे, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी कोरटकरला आता अटक केली जाऊ शकते। काय अधिकची माहिती, कशा प्रकारे कोल्हापूर पोलीस आता कारवाई करणार आहे? नक्कीच नीलम, आपल्याला माहिती आहे की इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जी जीवे मारण्याची फोनवरून धमकी दिली होती आणि महापुरुषांची बदनामी केली होती, या प्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात जुना राजवाडा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला होता आणि जवळपास याचा तपास करण्यासाठी कोल्हापूर पोलिसांची 3 पथकं आहेत, ती नागपूर असेल आणि मध्य प्रदेश इंदोर या भागामध्ये खरं तर गेली होती। या तपासादरम्यान एक फक्त निष्पन्न झाले की प्रशांत कोरटकर हा जो व्यक्ती आहे तो त्याची आलिशान कार घेऊन मध्य प्रदेशमध्ये एंट्री करताना एका टोल नाक्यावरती तो CCTV फुटेजमध्ये खरं तर आढळून आलं होतं। या सगळ्या प्रकरणानंतर इंदोर मध्य प्रदेशमध्ये काही भाग आहे ज्या ठिकाणी लोकेशन्स त्याचे आढळले होते, त्या ठिकाणी कोल्हापूर पोलिसांनी तपास देखील केलेला होता। म्हणजे नुसतं जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस तपास अधिकारी नव्हते, तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे देखील एक पथक जे आहे ते त्या ठिकाणी तळ ठोकून होतं। मात्र या सगळे घटनाक्रम घडत असताना कोरटकर यांच्या वकिलानं जो आहे तो कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात अंतरिम जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता। तो अर्ज पोलिसांच्या सेशिवाय खरं तर मंजूर करण्यात आलेला होता। त्यानंतर सलग 2 वेळा सुनावणी देखील झाली आणि सुनावणी दरम्यान जे प्रशांत कोरटकर यांचे वकील आहेत त्यांनी पण युक्तिवाद केलेला होता। त्यासोबत जे सरकारी वकील आहेत विवेक शुक्ल आणि असीम सरोदे यांनी देखील जोरदार युक्तिवाद करत जे सर्वोच्च न्यायालय आणखी उच्च न्यायालयाचे जे दाखले आहेत ते दिलेले होते की अशा संदर्भातला जो जामीन अर्ज आहे तो आपल्याला नामंजूर करावा लागेल, अशा पद्धतीचा जो युक्तिवाद आहे तो करण्यात आला होता। विशेष म्हणजे प्रशांत कोरटकर याला अटक करण्याची का गरज आहे हे देखील न्यायालयात सांगितलं होतं। जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांनी देखील परवाच्या दिवशी जे न्यायालयात आहे ते आपला 2 मुद्दे आहेत ते नमूद करण्यात आले होते आणि या दरम्यान देखील खरं तर कोर्टाने हे सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि काल जी ऑर्डर केलेली आहे त्या ऑर्डरमध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की प्रशांत कोरटकर यांचा जो जामिनासाठीचा अर्ज केलेला होता
तो फेटाळलेला आहे. त्यामुळे आता अटकेची टांगती तलवार ही प्रशांत कोरटकर याच्यावरती आता आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर याला एक दुसरी बाजू पण आहे असं आपल्याला काल जी चर्चा झाली वकिलांच्या सोबत, तर प्रशांत कोरटकर हे उच्च न्यायालयात या सगळ्या जे आज सेशन कोर्टानं जो निर्णय दिलेला आहे त्याला वरती आव्हान देखील देऊ शकतात अशी देखील चर्चा आहे. किंबहुना तत्पूर्वी कोल्हापूर पोलिसांची पथकं आता पुन्हा एकदा त्यांचे जे लोकेशन्स आहेत तांत्रिक तपास करत त्यांच्यापर्यंत कोरटकरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे ते करताना पाहायला मिळत आहेत. एकूणच जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय कोरटकर यांना मोठा दणका दिलेला आहे. कारण आतापर्यंत जेव्हापासून गुन्हा दाखल झालेला आहे तेव्हापासून कोरटकरांनी पळ काढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यामुळं कुठेतरी आता कोल्हापूर पोलिसांच्या हाती कोरटकर लागतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.